शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री मल्हारी सप्तशतीचे अध्याय. तर सर्वांनी हे पारायण करा. तर डिसेंबरमध्ये नवरात्री या जेव्हा आपल्या घरात काही अडीअडचणी या जेव्हा आपल्या घरात काही लग्न शुभारंभ आहे, तर तेव्हा तुम्ही मल्हारी सप्तशतीच्या अध्यायांचे पारायण केले तर मल्हार देवता आपल्या परिवारावर सर्वांवर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मल्हारी म्हणजेच भगवान शिवाचे रूप आहे. मल्हार हे एक भगवान शिवाचे रूप आहे. तर असे समजावे की आपण भगवान शिवाच्याच अध्यायांचे पारायण करत आहेत. तरी पण हे मल्हारी सप्तशतीचे अध्यायांचे पारायण सर्वांनी करावे. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तर सर्वांनी चंपाषष्ठी निमित्त मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण नक्की करावे. आणि जर तुम्ही 3-3 पाठ पण वाचले तरी सुद्धा चालेल. तर खंडोबा रायाची अखंड कृपा आपल्या घरावर राहील. तर आपल्याला हे पारायण किमीत 7 दिवस तरी सतत करायचे आहे. तर चंपाषष्ठी निमित्त 21 ते 26 नोव्हेंबरपर्यंत श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पारायण सर्वांनी नक्की करावे. एकाच व्हिडिओच्या द्वारे आपण संपूर्ण अध्याय ऐकणार आहोत. तर आपण एकाच वेळेसला जर व्हिडिओ लावून दिला अध्यायांचा तरी पण चालेल. तर 1 ते 14 अध्याय मल्हारी सप्तशतीचे आहेत. तर आपण 1 ते 14 अध्याय आता या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया आणि नंतर संपूर्ण एक व्हिडिओ श्री स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदयस्तोत्र, मल्हारी अष्टक, मल्हारी मार्तंडांचा मंत्राचा जप आणि क्षमा प्रार्थना, खंडोबा रायाची आरती आणि खंडोबा रायाची माहिती, मल्हारी स्तोत्र शतक असे संपूर्ण एका व्हिडिओत येईल. आता या संपूर्ण एका व्हिडिओमध्ये 1 ते 14 अध्याय सर्वांनी ऐका. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्री मल्हारी सप्तशती अध्याय पहिला. अथ ध्यानम. ध्याये मार्तंड रूपम अचल चल विभुम कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद्यम सकल जनकरम कर्म धर्म दिनाथम अश्वम बोधावरूढ परम विरलम श्री कोटि कंदर्प श्री मल्हारी राजम विजय जयकरम माळसा कांत सिद्धम. श्री कुलदेवताय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमो नमः. श्री मल्हारी मार्तंडाय नमः. अध्याय पहिला. जय जयाजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवितो माथा. देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता. नमो तू आदी शक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्य उत्पत्ती तिच्या चरणांशी करू नमन. स्वामी समर्थ सकळ जनाचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता. या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार. त्या माता पित्यांचे उपकार मज हस्ती थोर दाखविले. जगतयांनी एके दिवशी दिंडोरी गुरु मावली वसती दरबारी पुसती तयांशी सेवे करी. सेवा आपल्या कुलदैवतांची दादांनी दाखवल्या कुलदेवता. या मल्हारी सप्तशतीचे करीतो मी नमस्कार. त्या मात्या पित्याचे उपकार मज हस्ती थोर दाखवले जगतयांनी. एके दिवशी दिंडोरी गुरु मावली वस्ती दरबारी पुसती तयांच्या सेवे करी. सेवा आपल्या कुलदैवतांची दादांनी दाखवली कुलदेवता. आपण सांगावे कुलदैवत. सेवा कशी करावी आता. सेवंकरांच्या कल्याणासाठी श्री गुरु मावली वाच. आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता. शिवशंकर असे पिता. मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करिता सेवा. तो तत्काळ हो पावता. आशीर्वाद तयाचे मिळता. सुख लाभे सेवे कर्यास. थोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितली जी नैमिषारण्यात. सनत कुमार ऋषींनी तो अवतरला मल्हारी. या संसार सागरी कळी काळाच्या लहरी तारावया सकल जना. धरितो श्री मल्हारीचे चरण भवबंधांचे होते निवारण. अधिदुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकरांच्या. थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार. केला त्याने सहार त्या मनी मल्ल दैत्यांचा. म्हाळसा महाकाली स्वयं प्रकटली शैलजा बळी. ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी संवेत अवतार कथा तयांची. ऐकावी तुम्ही साची पूर्वील आस भक्तांची. श्री मल्हारी सप्तशती कोणे एके अवसरी रमे कैलास शिखरावरी. हिरे जडित मंदरी महादेव शंभू वसे. आली तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी. एकांतात अर्धांगी बैसोनी पुसती झाली विश्वासी. पार्वती वाच देवा तुमचे नाना अवतार तयाशी नसे पार. जो उद्धारील मानवा भवसागर तयाचे मात्रे सांगावे. करिता कोणते व्रत सेविता करे पवित्र.
पवित्र ऐसे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया. श्री शंभू वाच श्रीदेवी अंबिका वर्णाने तुझ सांगेन वचने भक्ती मुक्तीची कारणे. मल्हार अवतार माझा पूर्वी कतयुग माझारी कवने ऐक अवसरी. पिंडले ऋषीभर भारी दैत्य त्रासांचे करुणिया. ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार. दरिद्रे पिळले जे ऋषीवर तया प्रती सांग तसे सनत कुमार वाच. सप्तधर्म पुत्र तपाशी आले मनी चूर पर्वतांशी. अति तीव्र तपे मानसी करीते झाले आश्रमाशी. त्या आश्रमाच्या महिमान श्रापदे वैर सोडून करीती क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदती. तया वनाच्या ठाई मयूर नाचती पाही कोकिळा आडवीती लवलाई. बक शुक रुंजी करितांती ऐसा तो आश्रम मनोहर. वर चपकलंताचा बडिवार केळी नारळ फणस सुंदर शोभतसे तया अंगणी. आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे. कमळे फुलली सुंदर मंद मंद सुवासित. मल दैत्य तेथे पर्वतावरी आले एके अवसरी. खडग झळके तयांच्या करी छेदिसते वायुते. अश्वरथ सहित राक्षस विक्राळ परिवारित शस्त्र व्याकुळ करीत. सकळ ऋषी मंडळींना ऋषींचे आश्रम विध्वंसले. अनेक वृक्ष उपटले दैत्यांनी अत्याचार केले. अति ऋषी परिवारावर अग्निहोमांची यज्ञकुंड आश्रमातील उदक पात्र अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्र अपवित्र केले. पुष्पांची वृक्ष उन्माळिले. घरे दारे विध्वंसले. मद्यपान करीत आले. उद्ध्वस्त केले आश्रमास तये. मग ते आश्रमाची कळा मग्न झाली तये वेळा. जैसा धरणी कंप झाला मलान वदनी सृष्टी सारी. ऋषेश्वरांशी घोर पीडिता कंठी पाश असे बांधिता. वापी सरोवर मध्ये बुडविता दैत्य ते महाभाव तया ऋषींच्या कांता. त्याशी व्याकुळ करिता नाशिले त्या पतिव्रता. मल दैत्य तये वेळी ऋषी बोलती मनी. आता आश्रम सोडूनी कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पीडे करुणी. पूर्वी आम्ही पाप केले त्याचे फळे प्राप्त झाले. दैत्य आम्हा गांजिले आम्ही अनाथ झालो. आता कोणाशी सांगणे कोण्या राजाशी मागणे. देवराज ही जिंको नसे या मल दैत्य राजाशी. हा वृत्तांत सांगू इंद्रासी की सांगावे ब्रह्मदेवांशी. का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलासगिरी. पीडा सांगू महादेवाशी तोच हारील दुःखरांशी. ऐसे विचार करीते मनांशी दैत्य पीडित ऋषीवर अनिका पर्वता जाणे. तेथे कुटुंब अग्निहोत्रे ठेवणे. मग आम्हाला जाणे अनंतर सह्यासी. हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराणी असे विचित्र. ते करुणी पवित्र गुरु मावली कथन करी. इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टिके. ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणम पर्ण नमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. कुटुंब सारे अग्निहोत्रासी ऋषी ठेवूनी पर्वतांशी गेले सारे अमरावतीशी. इंद्र राजास सांगणे रत्ने झळकती सिंहासने. इंद्र बैसला आसने. अनेक अप्सरा येऊन करीती तयांची सेवा. तेथे सेवित असे अग्नी यमपाश सोडून. कुबेर नवनिधी घेऊन सेवा करीत असे शक्रांची. सूर्य शांता मूर्तीस. चंद्र सर्व भावेसी. बृहस्पती करी स्तवनांशी. त्या इंद्र दरबारी ऋषी इंद्र नगरी प्रवशले. देव सभा देखते झाली. देवता सारे तेथे विराजले. अमरावती नगरीत ऐसा तो देव राणा. देखून या ऋषिंगना स्वतः उठून या सिंहासना. तयाशी नमस्कार करीतो झाला. इंद्रवाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन. तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया. ऋषी वाच. तुझे अभय आम्हासी म्हणून मणिचूर पर्वतांची आम्ही करीत होतो तपासी. आला तेथे मल दैत्य घेऊन दैत्य परिवाराला आश्रमी येता झाला. आम्हीशी पिडू लागला तपभंग करावया. आम्ही जीव मात्र धरून कुटुंब अनिक पर्वत ठेवून आले तुझ शरण तू सर्व जानसी. देवराया इतके करणे दैत्य मनी मल्ला वध करणे. आम्हासे आश्रमी स्थापने तुम्ही निर्भय करून या. शुक्रवाच. त्या दैत्य ब्रह्माशी आराधले. एक अंगुष्टे तप केले. धूम्रपाना सहित जपिले. तयाने झाला अमर तो. त्या तपोबळे उन्मत्त झाला तो दैत्य. कोणी जिंकू न शके त्या महादुष्ट दैत्यांना. तुम्ही वैकुंठासे जावे. महाविष्णूस वृत्तांत सांगावे. आमचे क्लेश वधवावे. तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले तेथून. हृदयी श्री विष्णू चरण स्मरण पाहण्या. वैकुंठ भुवन कृपादृष्टी तयाची मिळण्या. पोचले वैकुंठ भुवनी. सुंदर मंदिर पाहून भक्ती जडली चरणी. वैकुंठपती तेथे वसे. देखील ऋषींनी कमल नयन केला पीतांबर परिधान. रत्न जडित सिंहा
सिंहासन शोभत असे मेघ सावळा, केयूर कनक किंकणी शोभत कंठी, कौस्तुभ झळकित कर्णी, कुंडले मिरवित हृदयी, वैजयंती शोभत गरुड सेवा करी, हस्ती गदा पद्य शंख चक्र शोभी, पद्यासनी बैसले श्रीहरी, वदन सुहास्य शोभे, सौंदर्याचा निधी वेतला, रत्नखचित मुकुट शोभला, सुवर्ण तेजे सूर्य भासला, श्रीहरी आसनी बसे, प्रिय भक्त ऋषी नारादिक, कपल मुनी सिद्ध साधक, जवडी ते सनकादिक, भक्ती भावे शोभता, धर्मपुत्र ते पाहुनी, आनंदले नेत्र तयाच्या जळी भरले, नमस्कारुणी हुबे टाकले, श्री विष्णूंची स्तुती करू लागले. ऋषी वाच जय जयाजी पुराण पुरुषा, निरामया निराभासा, नित्यानंदा, ऋषिकेशा परमानंदा, लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजहंसा, जगदन्मया जगजीवना, ऐसी स्तुती करून संतोषला ते चक्रपाणी, मेघ गंभीर वचनी पुसतात झाला, ऋषीची श्री भगवान वाच प्रसन्न झालो तुम्हासी, काय येणे केले वैकुंठासी, सांगावे तुम्ही मजसी, धर्मपुत्र ऋषीवरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले, कवने पापी भेडसाविले, दुर्मद तप भंग केले, चित्त शोभवले तुमचे, ऐकोनी महाविष्णूंची वचने संतोषली, धर्मपुत्रांची मने, नमस्कार करुणी चरणे, सांगते झाले तयाशे ऋषी वाच, मनी चूर पर्वतांशी आम्ही वसता तपाशी, मनी मल्ल दैत्य पिडिले आम्हाशी, आमचे आश्रमासी नासवले, अमरावतीचा राणा तो मनी मल्ले जिंकला, पिडिले आम्हा ऋषी जना, हे तुम्ही सर्व जाणता. श्री विष्णू वाच, मनी मल्ल दैत्य मांजले, तपे ब्रह्मास आरिधले, अमर ते जाहले, कोणी जिंकू न शके तयाशी, न हार मानती एका त्र्यंबका वाचून चला जाऊ शिवभूमिनी, तुम्ही आम्ही समवित वृत्तांत सांगू महादेवास, विनंती करू तयास, तोच वधील मनी मल्ला सुरास, चला ऋषीवर हो, कैलास भुवनांची कथा निवारील सर्व वेता, साक्षी ठेवून समर्था सांगत असे ते गुरु मावली, इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच, महाविष्णू सह वर्तमान धर्मसूत ऋषीजन आकाश मार्गे करुणी गमन निघाले, दर्शना कैलासांसी, तयांनी कैलासगिरी देखिला, सहस्र चंद्र किरणांचा भासला, शुभ्रशूल देखिला, हिमगिरी शुंभ निवास, त्या कैलासगिरीवर पारिजात फुलले भारी, चंद्रके सारखी निर्मळ परी, नाना सुगंध दरवळी, तेथे आम्रवृक्ष फुलले, कळी पुष्प परिमल फाकले, जैसे चंदन पुरुषी चंचले, दाही दिशा घमघमीत, जेथे गंधर्व करीत गायन, किन्नरी नृत्य करून शिवशंकरास करण्या प्रसन्न, 64 कला जागवती, रत्नखचित शिखरा माघारी, रूप पाहून नर नारी कामधेनू तेथे रवद करी, शोभतांनी अतिसुंदर हे मंदिर विश्वकर्म्यांनी निर्मिले, रत्नशिले असे उभारली, नाना रत्न तेथे शोभिले, रत्नखचित सुवर्ण मंदिर, कळस झळकती शिखरावरी, ध्वज पताका शोभती अंबरी, कोटी सूर्य तेजापरी, सप्त प्रभावळी शोभते, प्रथम सोमकांतांची बळी, दुसरी पद्यरागांची प्रभावळी, तिसरी पुष्कराजांची केली, चौथी नीळकंठ शोभली, पाचवी पोवळ्यांची प्रभावळी, सहावी पाचूने बदली, सातवी हिऱ्यांची निर्मली झळकली, बीज अंबरी, मुक्ता कलांचा निर्मेला, अमृतासारख्या धवला, स्फटिका समसो जवळा, भिंती शोभतात मनोहर, ऐसा कैलास देखून धर्मसुत आनंदी होऊन, श्री विष्णू संतोष पाहून तेथे जाते झाली, ऋषींनी देखले शिवभुवन, वर्णितो तयाचे महिमान, लेखनी जाते आटून, मज पामराची काय कथा, त्या सुंदर शिवभुवनी नाना देवता बैसुनी, अष्ट लोकपाल सेवा करुणी, वेलांगताती अखंडित, सुरवर सकल इंद्रादिक, विद्याधर किन्नरे यक्षादिक, कुबेरादी मुख्य नायक, सेवताती सेवकपणे अप्सरा समुदाय, मुरेवती गीत नृत्यांची माला दावती, शिवसभेत रुजवती नित्य गायिने करुनिया, ऐसे वर्णिली शिव भुवन पुढे कथा अति गहन, सावधान करुणी मन श्रोत्या हो तुम्ही परिसावे, इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती तृतीय अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच, देखुनी सभा रत्न जडित, नाना कलवंतात सेवित, थोर विस्मय धर्मसूत पावले, झाली सर्व ही जे मनी मल्ल पिडले, तापत्रयाग्नी पोळले, ते शिवसभा पाहून आनंदले, हृदया माझे अत्यंत सभे, माझे बैसला त्रिपुरारी, अर्धांगी शैलजा सुंदर देखले, धर्मपुत्र ऋषीश्वरी, पूर्व पुण्य करुणिया, जैसे शराब्दीचाचे कल्लोळ, कामधेनूचे शिर धवल, तैसे कर्पूर गौर निर्मळ, सोजवळ दिसत असे कमळ दली, पूजिला अंगी चंदन चर्चिला, वरी कर्पूर उधाळीला, शोभत असे अतिभव्य शोभा, ज्याची शूल लक्षणयुक्त चरणे तळे दिसत रक्त कोमले, भक्तांच्या हृदयी जिंकले पाप ताप शोकरे, ज्याची पायी काळ वसंत सर्व वैष्टिक
करुणी शोभत जो या विश्वांते पोषित सर्वेश्वर महादेव मंचकी पद्यासन शोभत व्याघ्र चर्म असे परिधानित वरी भुजंग असे कवडीत आनंद शिवशंभूच्या पानपात्र डमरू खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकुश श्रुग त्रिशूळ हाती धरियेला ऐसे दशा युद्ध मनोहर प्रचंड दोरदडे धरिले करिले कंकणे सर्पची भय करे दिसताती दृष्टीशी पूर्व सुंदर मुख कमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाहल परमप्रीती करुनिया पश्चिमे मुख कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिव त्रिनेत्री शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिपुंड विराजित सुहास्य वदन शिव सुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयानक काळ सर्पा शोभत माळ दक्षिण मुखे दिसत असे पाचवे मुख व्यक्त अव्यक्त सगुण लक्षणे रहित तडीस समुदाया सारखी दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकरांच्या अर्धांगी गौरी जावसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसे गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोग ते पाविले सृष्टी सर्व ही आनंदली त्या परमेश्वराची चैतन्य कला पाहताच ती गिरजा भवानी समवेत वसे शूल पाणी ऋषी संतोषले अंतकरणी साष्टांग प्रणिपात करीते ऋषी वाच जय जयाजी शिव वरद मूर्ती जय जयाजी गिरजापती जय जयाजी पशुपती नमन तुझे निज भावे नमन तुझे चंद्रशेखरा महता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात परा महारुद्रा नमन तुझे नमन कर्पूर गौरासी नमन तुझे भूत भावनाशी भूतनाथ भव्य शंकरासी त्रिपुरांतक नमन तुझे नमन ज्ञानदायी कासी नमन वेद जाणे तयाशी नमन वेद कर्त्याशी वेद तर्यासी नमन नमन सृष्ट कर्त्या ब्रह्मासी नमन सृष्टी पालक विष्णूशी नमन सहार रुद्रांशी त्रिमूर्तीशी नमन कसो ऐशी शिवाची स्तुती करून ऋषी संवेत उभे राहून विवाळ अंतकरणी विराजुनी अश्रू ढाळती तेथे शंभू वाच तुम्हा कवने कष्टी केले दुर्मेध तप भंग केले कोणी तुम्हा दुखी केले सांगा मज धर्म सुताव ऋषी वाच महादुष्ट मनी मल्ल दैत्य श्रीशैल्य पर्वती राहत तप करुणी अद्भुत प्रसन्न करती ब्रह्मास मनी मल्लाशी मिळाले वरदान तुम्हासी जिंकू न शके कवन न जिंकती देव दानव अमरत्व प्राप्त झाले वरदाने उन्मत झाले महातळे राज्य करू लागले सकळ जनाते पिढिले ऋषी तेही न सोडले भगवंता तू सर्वशी होता होसी आम्हाचा वृत्तांत जानसी महादोषात ते खंडित असे आम्ही काय सांगू तुझं शिव वाच ऋषी हो तुम्हा त्यांनी नाही पिडिले दुष्ट कर्म आयुष्य कमी केले काल सर्पांचे पेटारे विध्वंसले त्या मनी मल्ल सुरांनी मी वंदिल त्या दैत्यांशी म्हणून उठला महाक्रोधांशी जटा आपटल्या भूमीशी उग्र रूप धरुनी तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसली ऋषींनी दिला तिला वंदली द्रुत मारी नाम तिचे द्रुत मारी उभी टाकली दंत दाढा विक्राळ दिसली जिव्हा तिचे अग्नी भासली अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र प्रावन गुरु मावली करीत असे वर्णन स्वामी सेवेकऱ्यांसाठी श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु अध्याय 5 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच शिवाने रूप घेतले मार्तंड भैरवाचे बाहुभूषणे सर्पांचे शिरी शोभत असे मुकुट चंद्रांचे खडग पाश हाती शोभे सर्व सवेश्वान थोर गर्जित गण सप्तकोटी परवारित पिशाच समुदाय विराजित शोभे तयात शंभू मार्तंड समस्त देवांची आज्ञा पीत यावे आपणही युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वानासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदे करून देव आपले सैन्य करून मिळते झाले कैलासांसी देवांच्या रणभूमीवर सैन्य वेगवेगळे परी स्वामी कार्तिक दावी कसुरी त्यावेळी मार्तंड भैरवांशी कार्तिक वाच मयुरांचे वाहन आरुढले शक्ती सहित बैसले नीलवर्णी कवचे शोभले ते वीर सैनिक माझे ऐरावतावरी आरूढ झाले इंद्रांचे सैन्य ते भले दावा नल दीप्ती शोभेल ते अग्नींचे सैन्य कंठीघटांचे नाद गरजेती ते यमदूत असती निरंतर मास भक्षण करीती ते सैन्य नैऋत्यांचे चंचळ पाश हाती मिरवीत ते सैन्य वायूचे ध्वज पताका असे हातात ते वीर वरुणांचे कांचन अकुश सोजवली ती सेना कुबीराची भली गजमुख परशी मिरवित ती सेना गजाननांची शस्त्रे चामरे शुभ्र मिरवली मृकमुखी सेना चंद्रांची ती सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जानवे सूर्याचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दड शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूंची निघाली
सनत कुमार वाच देवसेना घेऊनी सारी वदावया मलत्रिपुरी निघाला मणिचूर पर्वतावरी शिव मार्तंड भैरव थोर सैन्य देखून भयातूर दूत होऊन आले मल्लासुरापाशी धावून सांगती सैन्य वर्णनतयाला दूत वाच सैन्य आले ती असंख्यात दाही दिशा व्यापुल्या अद्भुत प्रदीप्त शस्त्रे असे झळकत आला तो मार्तंड भैरव मल वाच कार्य वर्णिता तुम्हीसी सैन्याशी आम्ही जाणितो शिवासी वृषभ वाहन असे त्यांची भस्मगत चर्म परिधान करीत असे अंगी तया सर्वांची भूषणे असे संपत्ती त्याची जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य हो मारा या दूतांशी सनत कुमार वाच दैत्य राज तो उठून उंच शिखरावरी जाऊन मार्तंड भैरवांचे सैन्य पाहून भयभीत मानसी झाला मग विराते पाचुरीने रथ अश्वे देऊनी बहुत सन्माने करुणी युद्धास तयार करीत असे सुरा देऊन असुरांशी तेता झाला ऐरवतांशी देत असे सुरपाती गजांशी दैत्य त्या महावीरांशी अमर मल्ल उद्दांची ताबुल दैत्य वैरयांशी जय मंगल तो अश्वाशी नर विध्वंसन दैत्य तो बोलवता झाला धूम्रवकास सर्पकर्ण ऊर्ध्व केशास सुरासन अश्वी जिव्वास एक एक दुर्धर दुष्ट असती जय इंद्र नील मकर तुंडास खडगवीरा खडग दुष्टास नागरधारी वक्रदंत शूंड हस्तास बोलविता झाला या अवधी या दैत्यांशी वस्त्र अलंकार तांबुलेशी पूजिता झाला सुवचनेशी मल्लासूर दैत्य राज तो आज्ञा देता झाला तयाशी त्वरा करा समग्रांशी आपणही आरुळला इंद्रस्थानशी शस्त्रास्त्र परिपूर्ण मल तेज असे दीर्घ होते जैसा दीप विजता वाढता तैसा दैत्य राज भासत मिरवत असे दुसह्यपण तैसाच मनी दैत्य शोभत गजस्कंदी आरूढ होत शस्त्रे चामरी विराजित उल्हासित मलबंधूस दैत्य सिंह नांदे गर्जती तेने गिरी कंदरी दनांत यक्ष किन्नर शिखरे सोडती त्या पर्वतांची त्या वस्तीची ठाई तत्पर ऐकून सैन्य घोष भयातुर होऊन नया नारी नर गमन करीते झाले तेथून आता संग्रमाचा रस सांगेने समर्थांचा दास जे बोलिला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती पंचोमाध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु अध्याय 6 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच दुष्टी कडी काळाते नाशी श्रोती देती सर्व सिद्धांसी ते मल्लारी चरित्र पाप विनाशी सकळ भक्त जनांचे सप्तकोटी गणासहित मार्तंड भैरव असे शोभत त्याहून अधिक परिवारित मनी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिक्रोधांचे संग्रामी भिडत वीर सिंह नांदे गर्जत बधीर झाले भूमंडळ अद्भुत वार करुणी कोणाते त्रिशूळ मारती खंड तर भाले वर्षती खांडे करीते एकमेकांच्या कुंजळ कपाली कपाळ हानिते अशुद्ध कुंकुम वर्णे दिसती लोक सारे भय पावती कल्पांत झाला म्हणून शस्त्रे वाजती सनासनाट तेने होत असे हृदय पुट संग्रामी धीर न धरवे नेट भय सर्व लोकांशी आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देती उभय सैन्य मग तीव्र तेशाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेती कोणी विचित्र रूप पालटती कोणी भाने बदलती असुरी ऐसी चेटकी चतुर मोठी देव सैन्य दैत्यांची डाळसी जेना या वास्तव मंत्र तंत्र जादू टोना अघोरी उपाय योजती एक वीर शस्त्र घाते तुटली अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले महाक्रोधे करुणीय जे दैत्य रणी पडले ते मागुते नाही उठले शिवगणे रणी पडले ते मार्तंड भैरव उठवले पडला देखून दळ भार कोपे खवळला मल्लासूर सारथीयांशी बोले महावीर मी वधीन तया तया सकळा खडग दुष्ट वाच नमन माझे मल्लासुरांशी सैन्यन पुरे आपल्या कोपांशी मी असे तयार युद्धांशी विडा देई मज आता खडग दुष्ट युद्धांशी आला असंख्य सैन्य परावाराला मध्य पाने उन्मत झाला कुजर हत्ती रथास शंभू वाच आला महादैत्य युद्धांशी घेऊन दैव सेनांशी शीघ्र युद्ध करावे यांशी स्वामी कार्तिक तुझ स्वामी नमस्कारी मार्तंड भैरवाशी आपण पावे युद्धांशी मी मारीन या दुष्टांशी म्हणून युद्धास निघाला आपल्या सैन्यासमोर कार्तिक रणी उभा राहत मयुरांचे वाहन सर्वत्व मान विचित्र छत्रे मिरवीत खडग दुष्ट वाच तू मार्तंड भैरवाचा बालक अससी सैन्य आणून रक्षणांसी सैन्य समवेत आला आहेसी षडानना बाळ तू तैसा नव्हे मी वीर न धरू सेवकांचा आधार तू तुम्हाशी एकांगी लढणार लेखा लाडक्या गिरिजेंचा माझे तिकट बाण खडतर तुझे कोमल अंग सुकुमार तुझशी मारतील अपार निवांत बैसावे दुर्गे जवळी ऐसा शब्द ऐकिला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्र मान वर्षता झाला त्या महादुष्ट दैत्यांवरी बाण जवळी आले दैत्याने खडगाने छेदिले वर्षावरी निवारले
अतिला धवे करून या दैत्याने संधान केले. स्वामीने आकाशी उडवून चुकवले. दैत्य सुरूपी संधान केले. सेवेची बरा बाण सोडले. तयाने स्वामींशी घायाळ केले. व्याकुळ झाला गौरीपुत्र. स्वामींनी शक्ती सोडली. दैत्य बाणे निवारली न सावरत. जवळ पातली वक्षस्थळ आदळली. दैत्यांच्या शक्ती घाते विवळ झाला. रणभूमीशी उताना पाडला. प्राणांते त्याजता झाला खड्गदुष्ट महादैत्य. हा दैत्य मारिल्या रणाशी. सैन्य पळाल्या दाही दिशी. गण मारते तयांशी. अशुद्धांचा पूर आला ऐसा खड्गदुष्ट वधिला. स्वामी कार्तिक विजयी झाला. सकळ देवे पुष्प वर्षाव केला. स्वर्गातून तयेवेळी पुढील कथेचा सौरस. उल्कामुखाशी युद्ध करीत गणेश ते सांगेल समर्थांचा दास. गुरु माऊलीच्या मुखाने इत श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती षडोपाध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. अध्याय 7. सनत कुमार वाच. स्वामींनी खड्गदुष्ट वधिला. मल्लासुर कोपे खवळीला. उल्कामुखाशी आज्ञा देता झाला युद्ध लागे. दैत्येंद्र उल्कामुख रथारूढ झाला. सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीशी पातला. महाक्रोधे करून या तया येता देखील शंभू तयावरी कोपला. मग आता देता झाला श्री गणेशास तयावेळी. श्री गणेश रथारूढ झाला. गणांची सैन्य घेऊन निघाला. उल्कामुखासमोर उभा टाकला. सैन्य परिवारासहित उल्कामुख वाच. अरे गौरीच्या बालका सुके खाशी मोदका. येथे काय अश्वका जाई परतुनी माघारा. श्री गणेश वाच. अरे दैत्या अदमासी उगाची किती बडबडसी. भक्षिण सैन्य मोदकांशी क्षण एक न लागता हाये. मी हाये शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी. माझा धाक तुम्हा सकळ दैत्यांशी. ऐसे गणेश बोलता दैत्य झाला कोपता. तीक्ष्ण बाण वर्षता रथ तोडी गणेशांचे. गणेश लाजला मानशी आवेशोनी. मग क्रोधाशी सोडिता झाला अश्रांशी. दैत्य घायाळ रणभूमी राक्षस. मग काय करी सिंहांचे रूप धरी. गणेश शृंडास विधारी. तिखट नखे करून या गजानन महाकोपला. दंड हृदयावरी मारिला. शिरछेदता झाला. उडला प्राण दैत्यांचा. उल्कामुख सैन्यांशी पडता मलकोपे खवळला. कुंतलोमास झाला देता विडा. युद्धास जावया कुंतलोम. युद्धाशी निघाला सवे लक्ष दळ भार चालिला. चतुरंग सेनी मिरविला. महावीर बलाढ्य तो. दैत्य आला संग्रामास. मार्तंड भैरव पाहून त्यास आज्ञा देतेस से जय नंदीस जावे तुवा रणभूमीत. नंदी संग्रामी निघाला. शिवाचे रूप घेता झाला. त्रिनेत्री पंचवक्री मिरवला. नागभूषणे चंद्रशेखराचा. सुवर्णाच्या रती बैसल्या. त्रिशूलादी आयुधे संकला. तयाशी कुंतलोम बोलिला. रणभूमी तयेवेळी कुंतलोम वाच. अरे तू शिवासारखा दिसतोशी. तयाची आयुधे घेशी म्हणून काय शंकर होसी. तू वाहन तयाचे जय नंदी वाच. महादेवाचे कृपा करून शिवस्वरूप पावलो जाण. आम्ही हाव तयाचे गण आलो वधार्थ तुझ्या. मग कुंतलोम रागावुनी ललाटीचा स्वद पुसुनी. धनुष्याला बाण चढवुनी संधान करिता झाला. सतलक्ष बाण सोडिले. अति तिखट ते वर्षाविले. जय नंदीवर टाकले महादैत्य रणभूमीसी. नंदीने बाण निवारणेचा काढला. महाहलाहले निर्मिला. सर्व शक्तीने ओढिला. सोडिता झाला दैत्यावरी तो. घोंगावत जवळी आला. हृदय फोडून गेला. पृष्ठीरंधे निघून गेला. दैत्य व्याकुळ झाला. दैत्य क्रोधाने शस्त्रे सोडिता अनेक बाण वर्षता. नंदी पराभव पावता झाला तयेवेळी. सारथी भूमीवर पडिला. अश्वरथ मुरडिला. ध्वज धनुष्य मोडिता झाला. मुष्टीने जय नंदीचे दैव सैन्य पळाले. दैत्य सेनेस भक्षिले. खडगाती तुरंगा मारले. सेनेने तयावेळी सैन्य भक्षिले देखुनी. नंदी क्रोधे आवसुनी. रथ सारथी घेऊनी. सिंहनाद करिता झालो. क्रोधे नेत्र धगधगीत. प्रलयाग्नीसारखा दिसत. शर जाळते सोडित. जय नंदी दैत्यावरी ते शर जाळे काय केले. सैन्य अवघेची मारले. मग अग्नी बाणते काढले. कुंतुलोमावरी सोडले. तो कुंतुलोम्याचा हृदयी आढळला. रक्तप्राशन करीत झाला. प्राण घेता झाला त्या कुंतुलोम महादैत्यांचे. ऐसा कुंतुलोम मारिला. जय नंदी विजय पावला. पुष्पवर्षाव देवी केला. ऋषींनी दिला आशीर्वाद. उल्कामुख कुंतुलोम मारिले. गणेश नंदी विजय पावले. आता मनी दैत्य कैसे झुंजीत ते परिसावे श्रोतावा. इथं श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती 7वा अध्याय श्री कुलदेवता खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. श्री अध्याय 8.
श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषीवर व सेनापती पडिलांचा वृत्तांत. मनी मल्लासुरांनी ते वेळी मनी मल्ल दोघही महाक्रोधे तापिले. परिपूर्ण रत्नतुरे वाजविती गहन रणभूमीशी निघते जाहले. मनी दैत्य वाच. सांगतो तुझ मल्लासुराशी युद्ध करीत मार्तंड भैरवाशी रणी पाहे. माझ्या युद्धाशी जेन देखिले कधी. अरे ज्यास स्वामी म्हणती इंद्रादिक देव पूजिती. रणी जिंकील मी शिवाशी करुणी युद्ध संग्रमाशी. मी जिंकीन त्या भैरवाशी प्रसन्न करेन तुम्हासी. जय पावन निश्चयसी ऐसे जान दैत्य राजा. मनी दैत्य ऐसा बोलिला सिंह नांद गरजेविला. त्रिभुवन आढळला आला त्या अति गर्जनेने. नांद ब्रह्मांड गर्जिते तेने. समुद्र उंच बळीत सृष्टी सारी भयचकित झाले. तयवेळी कपाळी सिंदूर चर्चिला. दैत्य उंच वाढला रत्न मुकुट घेता झाला मेघमंडळावरी. 20 भुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित. विजय सारखी कुंडले चमकत. मनी दैत्य महावीर पर्वतासारखा दिसत. चरणी चली असे चालत. पृथ्वी सारी कंपमयान होत. येता झाला रणभूमी येता पाहुनी. मनी सुरांशी मार्तंड भैरव म्हणे गणांशी दूर व्हावे तुम्ही युद्धाशी मी पाहिन. दैत्य बलवान संग्रामाचे इच्छे करून मार्तंड भैरव रण चालिला आपण. सिंह नांदे करी गर्जन आढळले त्रिभुवन. मनी दैत्य वाच. अरे महादेव म्हणती तुझसी आज कोठे लपलासी. भिक्षा सोडून आलासी सकल गणांसहित ऐसा बोल ऐकला. भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धावला. त्या अति क्रूर दैत्यावरी दैत्यांच्या मस्तकी फेकले लोह बार सहस्रांशी निर्मिली. उंच गदा ती महाबळी दैत्याने खडगाने निबारले. मनी दैत्य वाच. तुझ्या बळाचा भरवसा आम्ही परी तू स्थूल दिसतोशी. कैसे युद्ध करीशी आम्ही असो महाबली. दैत्यांचे कृत्य देखून शंभू प्रज्वलल अंतकरणे. सोडिले सहस्र प्रभव बाणी त्या मंदोमत दैत्यावरी बाण जाळ येता देखील. दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वर जिंकले. चिंता सहित विषयांशी दैत्य काय केले. 1100 ती खुरपी संधान केले. मार्तंड भैरव भस्म केले. जोरदार हुंकार करून देवाने बाण दग्ध गीत सोडले. ते तयाच्या मुक्ती आदले. रत्न विखुरली तयेवळी. जशी नक्षत्र पडती भूमीवरी. खडग चंद्र चुडे करी घेतले. मनी दैत्यावरी धावले वेगाने. शिर तयाचे तोडले. त्या दैत्य मनिकासुराचे मायावी दैत्य काय केले. शरभ सावजांचे रूप धरले. शंकराचे जाऊ लागले. कपाळी कुंडली लागले. महादेवाच्या महामुक्तावरी बाणे शिवात खड तरले. शिरीभूषणे सर्प भेदले. मग मोडते झाले रुंड माळते. शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला. मनीला त्रिशूळ मारिला. अग्निस्वरूप झाला आघात. वक्षस्थळी दैत्यांच्या दैत्य विहळ झाला. भूमीवर पडिला डोळे फिरवू लागला. मनी दैत्यासुर देवांचे चरण उचललिला. दैत्यांच्या मस्तकी धरला. तयाने हस्ते धरिला. वैर विसरून देव संतोषला. मनिकासूर वाच. रणी मृत्यू देखिलांशी न सोडी. तुझ्या चरणांशी साक्षात जगदीश्वर होशी. नमन माझे तुझशी तू भूतांचा होशी स्वामी. सकल जनांचा अंतर्यामी. नागेंद्र भूषणा सर्व स्वामी तुझ नमन माझे. नमन नीलकंठा रौद्र दानवांच्या अति महारुद्र शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे. नमन रत्न मुकुटधरांशी. नमन गंगा प्रियाशी. नमन रजनी रूपासी तुझ नमन माझे. नमन त्रिशूळ त्रिगुणात्मा परमहंसा स्वस्तिकारका. खडग पात्रधरा कैवल्यदायिका तुझ नमन माझे. नमन भक्तजन आनंद करियासी. विश्वनायक शेखरांशी. नमन डमरू हस्ता सदाशिवाशी तुझ नमन माझे. दैत्यांची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. बोलता झाला कृपा वचनी त्यांनी. मनिकासूर दैत्यांशी. शिव वाच. मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न. वर माग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझया. मी देईन तुझ वर ऐसे बोलता चंद्रशेखर. काय मागता झाला मनिकासूर परीसा श्रोत हो. देवा तू मज झालासी प्रसन्न. जे मी केले तुझे स्तवन त्याची करीती पठन. त्याशी अखंड लक्ष्मी घ्यावी. जयश्वरथ गजाते पाविजे. पुत्र पौत्री राज कीजे. महान सौख्य लाभिजे. मुखावानी सुलील असे. स्तोत्र पठन जयासी मोक्ष द्यावे निर्धाराशी. मस्तक माझे तुझ्या चरणांशी निरोधर असे द्यावे. माझे रूप तुरंग सहित ते असावे तुझ सानिध्यात. ऐसे वचन ऐकून समस्त शंभू बोले तयाशी. मार्तंड वाच. मनी तू मागितले त्या वराशी. ते तू पावती निर्धाराशी. तू पावसी मोक्षासी. माझ्या कृपे करून जे नर हे युद्ध ऐकती. जे नर भक्तीने पठन करती ते उत्तम सिद्धी पावती. भैरव कृपा करून या मनिकासूर ऐसे वधिला. शिव प्रसन्न झाला.
ब्रह्मांडी पुराणे व्यास बोलीला सप्तशतीत असे वर्णिले. इथं श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती अष्टम अध्याय श्री कुलदेवताय खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. स्तुतीने मार्तंड भैरव संतोषाला मनी भक्तीने प्रसन्न झाला. मल्ला ते रक्षावे इच्छित झाला. मनीचा बंधू मनोनिया मार्तंड भैरव वाच. बोलावे म्हणे विष्णूंशी तुम्ही सांगावे मल्लासुराशी सैन्यासहित जावे पाताळाशी प्राण आपुला वाचवावा. तू गेली या पाताळ भुना ऋषी करतील अध्ययना देत भावती पूजना या पृथ्वी तलावारी अंतकरणे निर्मळ होती यज्ञ यज्ञांदी करीती राजे राज्य पावती ऐसे बोलावे तयाशी देव यज्ञांचे अंश बक्षती स्वर्गलोकी सुखे वसती तू न जरी जासी पाताळांशी हा भैरव वदेल तुझ. ऐसे शंभू वचन ऐकून विष्णू गरुडावरी बैसून एकलाची शांत मूर्ती धरुणी मलाकडे जाता झाला. मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयाशी पूजिता महाविष्णू झाला सांगता. मल्लासूर महादैत्यांशी भगवान विष्णू वाच. मी प्रसन्न झाला तुझसी बहुत दैत्य पडिले रणाशी सकळ सैन्य परिवाराशी अतिनाश झाला. रणी बंधू गोचत्र पडिले मित्र सोयरे वर्धिले आप्त विश्वासू मारिले महाक्रूर रण असे तुझा प्राण सखा मनिकासूर तोही मारिला महावीर. ऐसे समस्त झुंजार वीर मारविले तुवा दुर्मदा मारिले असंख्य महाजगाते वायू वेगिया तुरंग मते रत्न खचित अनेक रतांते पडिले असंख्यात पाय दडाते. आता ऐसी बुद्धी की जे मार्तंड भैरवात शरण जाईजे दैत्य सहित पाताळी राजे रक्षी प्राण आपुले. क्रोधयुक्त मार्तंड भैरवांशी मृत्यू रस वसे जयापाशी तू युद्ध समर्थ नवेसे. ऐक माझे दैत्य राजा मार्तंड भैरवाच्या क्रोधानळाशी तुझा देह जाईल आऊतीशी. प्रचिती आली तुम्हासी मग विषभक्षण का कीजे प्रल्हादाच्या कुळी जन्मलाशी म्हणून सांगतो हिताशी. ऐक माझ्या वचनांशी जावे पातळी तुवा. ऐकून विष्णूंचे वचन मल्लासूर करे नमन स्वामी तू मज प्रसन्न झाला या दैत्यांशी. मल्लासूर वाच. मी मागेन ते द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पावे त्या शिव मार्तंड भैरवाशी गणा शिवा सहित वर्तमान रणी पडता जाण. तुझ मी रक्षिण प्रल्हादे पूजेला म्हणून तू उंच शिखरावरी राहे. माझ्या युद्धाचे कौतुक पाहे मी महान दैत्य आहे. वधील मी सर्वास शंभूने रणी मारिला सैन्यासहित मनी गिळला. पाहिन मी प्राण सखा आपुल्या माझ्या हृदयी तो वसे भैरवाचे जठर विदारीन रक्तांच्या नद्या वाईन तयामध्ये स्नान करीन विझवीन जठरांगी माझा. माझी शस्त्रे भुकेली असती रुधिन प्राशन करू पाहती तोवरी तृप्त न पावती. माझे अंतकरण स्थिर नवे देवांचे रक्तबिंदू करून आकाश करीन परिपूर्ण तृप्ती पावेन प्राण. ऐसे जीवात्मे काय काम त्या मार्तंड भैरवाचे गण काय युद्ध करतील जाण जैसा अग्नी तृण दाहीन तैसे करीन समस्तांशी. दाढीने चर्वण करून देवासहित बक्षीन बंधू मानिकेचा सूड घेईन. ऐसा गरजे दैत्येश्वर बंधू शोके हृदयी पोळत समुद्र सोशिला तरी नाही विजत. आता मी नाही सोडत शिवासहित सर्व देवगणास श्री विष्णू वाच. सांगतो मल्लासूर तुझशी माझे ऐक माझे परेसी सोडून आत्मघातकीपणाशी सुखे पातळी वसावे. पतंगांच्या वृद्धी धरीशी तरी निर्धारी मृत्यू पावशी नीती दोषी कारण होसी. ऐक दैत्य राजा दैत्य वाच. प्राणभय ते सत्व टाकती ते कुंभी पाकी पचती अकला परी तेथे वसती म्हणून लढेन भैरवाशी. ऐसा विष्णूंनी बोधिला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्लासूर तो. गुरु माऊलीची थोरी प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रयाते हरी स्वामी सेवेकरांच्या इत श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराण क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती नवम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. सनत कुमार वाच. ऐसे विष्णूने समजावला दैत्य क्रोधे खवळला मध्य उद्यत संग्रामी आला. अनेक योद्धे घेऊन या माथा शेंदूर असे लाविला मस्तकी जटा मिरविला उंच इतका मेघ मंडळी लागला नीळ मेघ वर्ण दिसे मल्लासूर शस्त्रे मिरवित मायावी दैत्य संवित अंगीकर कस्तुरी चर्चित कुमकुमगार सहित दैत्य ब्रह्माने काळ कुट्ट निर्मिला काजळांचा गिरी ओतला आकाशी स्तंभ उभारला इंद्रधनुचा तयेवेळी महाकाय योद्धा मल्लासूर न वर्णवे त्याचा विस्तार थोर. रणीभूमीस आला महावार सिंह नांदे
गर्जना करी. त्याच्या सिंहनादे करून मेरू छत्राखाली आला. आपण कैलासही कंपे भयू करून मुकुट पडला पर्वतांचा भय कंप झाला समुद्रांशी वड वानल सेवी तयाशी शेषही कापे चळणेसी भूमी पडू म्हणत असे. त्याचे महानादे करून पृथ्वी आली कंपू मानुनी सिद्धांनी सोडली आसनी तपभंग तयाचा अनेक सैन्य परिवाराला मल्लासूर उभारणी राहिला. मार्तंड भैरवे देखिला मग आज्ञायित द्रुत मारीशी आज्ञेनी द्रुत मारी उठली. हाताने कुंजराते धरती झाली आकाश फेकती जाहली अतिप्रोढी करुण्या अश्वासहित रथ गिळती कुंजरे कुंजराते लढती तुरुंग मे तुरुंग मारती फेके उचलुनी मथा महारथा सहित शस्त्र घारे दैत्य पडतांती तयाते जिव्हे उचलती थोर कडकडाते चगळती द्रुत मारी दैत्य सैन्यांशी नानाविध शस्त्रे गिळती. ते तिचे जठरांगी भस्म होती ती अन्न झाली होती द्रुत मारीस त्यावेळी. त्याबळे वाढू लागली अधिक पुष्ट झाली दैत्य सैन्य भक्षू लागली. मल्लासूर कोपला तिच्यावरी दैत्य वाच सैन्य भक्षण ग्रास करून तू पुष्ट झाली अससी रणी न पुरसी माझ्या ग्रास लागून द्रुत मारी असे जरी महान तू न पुरसी माझ्या युद्धासी ऐकून ऐसी दैन्याची बोली द्रुत मारी उंच झाली सहस्रबाण वर्षा लागली. तयवेळी रणभूमीशी गगनी मेघमाळा मोडली धारा पर्वतावर वर्षली तैसिरी द्रुत मारी सोडती झाली शैर वर्षा दैत्यावरी. ते बाण खाली आले महासुरांच्या अंगी लागले पडताच मोडते झाले मल्लासूर दैत्य राजांशी आकाशी गदा भिडवून द्रुत मारीस मारे रागवून तीही करी निवारण गदा हाती घेऊन दैत्यराज त्रिशूळ हाती घेऊन द्रुत मारीवर गेला धावून. तीही टाके मोडून त्या मल्लासूर दैत्यांच्या धृतमारी कोपे आवशली खडगाने दैत्यास मारती झाली. दैत्यांची भुजा तुटली दैत्य होत असे विव्वळ. तेथून शोणित निघाले ते शोणित तीर्थ झाले मानवांशी पवित्र करते झाले. त्या मणिचूर पर्वतावर मल्लासुराने काय केले मायावी भुजेस काढले खडग घेऊन धावले द्रुतमारी तयवेळी. द्रुतमारी भैरवनादे गर्जली गगनाप्रती जाती झाली प्रचंड शिला भरसू लागली दैत्यावरी रणभूमीशी दत्तही आकाशी उडला. मग द्रुतमारी आली भूमंडळा अमोघ बाण सोडिते जाहला द्रुतमारीवर गगनातून असंख्य बाण मारिले शरीर ते आदळले द्रुतमारीस भेदिते जाहले. ती पडे रणभूमीशी बाणी भेदले मस्तकासी शत लागले स्तनाशी स्कंदी वक्षस्थळी ग्रीवेसी शतशत भेदिते झाले जानू जंगा उराशी कपाळी गंडस्थळी नाभिषे असंख्यात लागले द्रुतमारीशी विव्वळ झाली ती द्रुतमारी पडली पाहून मार्तंड भैरव कोपला मनी निघाला दैत्यास सामोरा होऊन दैत्यांतक महादेव लोण्यांच्या अगणित राशी अग्नी जैसा नाशी तैसा करील मल्लासुराशी दैत्य नाशक मार्तंड भैरव. निर्वाण संग्राम सुरस मल्लासूर वधेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेवे करी. इत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टिके ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती दशोमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणपस्त नमस्तु. श्री अध्याय 11 श्री गणेशाय नमः. सनतकुमार वाच. द्रुतमारीसी विजयी होऊन अतिशौर्य उन्मत होऊन मध्य प्राशन करून मार्तंड भैरवाशी दैत्य बोलत दैत्य वाच. मी मल्ल सांगतो तुझ्याशी तुवा जावे कैलासांशी तू न पुरशी माझ्या युद्धाशी दैवहीन असे तू सेवितो मी अनेक कुंजरी. तू एका विषभावरी तुझ मजसी नसे सरी माझे भाग्य असे थोरी. तू गजचर्म पांघराशी दिव्य असे वस्त्र धारण करुनी आम्हासी तू सर्पांची भूषणे लेईलीशी आम्हा असती कांच सुवर्ण रच मिश्रित चंदन त्यांचे मजसी लेपन तुझ भस्मांचे उधळण अस्ति चूर्ण सहित शमशानांचे सहस्र स्त्रिया आम्हासे एक वृद्धा असे तुझपाशी माझे राज्य त्रिभुवनाशी मी असे थोर. मने युद्ध करील मजसी लाज नाही तुझ्या चित्ताशी स्पर्धा करिता गजाशी काय उंदीर समर्थ होय समुद्रांचे करवया प्राशन बालक समर्थ होईल. प्रलय अग्नीचे शमन काय पतंग करील काळातील मेघ निवारा वयसी काय समर्थांशी वायुशी सुवर्णगिरीचे उन्मळन करण्यासी गजांची सामर्थ्य नसे ऐसी कठीण वचने ऐकून मनी खवळला शूलपाने सोडिले अनेक तिखट बाणी
पायी त्या मंदोमत दैत्यावरी बाण येता देखिला दैत्यपटीशे निवारले उग्र करवाळ करी घेतले वेग धावे शिवावरी दैत्य येता देखून शंकर दृढ मन करून खडतर शर सोडून दैत्यराजांशी रोखिले बाण मल्लाचे अंगी आदळले आदळताच ते मोडले दैत्य तृणापरी मानिले खडतर बाण शिवाचे भैरवे उडान केली तिखट खडग करी घेतले दैत्यांचे वामभुजी मारले मग डमरू नाद केला डमरू नाद ब्रह्मांड गरजिले दैत्य सिंहनाद केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयाशी मेरू पर्वतांच्या शिखरांशी कोणता पर्वत साजे उपमेसी तैसे मार्तंड भैरवांच्या उपमेसी कवन वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरिले डोके गगनांशी लागले सप्तरा सागरांशी आढळले पुछांचे विक्षेप करुनिया मदाची या धारा पडती तेने पर्वत ओले होते मंदोमत तो गजपती वेग चाले रणभूमीशी रजाने शुदादंड उचलून या तेने ग्रह नक्षत्रांचा पळ काढिला चंद्र सूर्यांचा आड आला सर्वत्र अंधार झाला सिद्धांशी वाटे भीती गृह सोडून या पळते दैत्य सहस्र गरजती त्यावेळी रणभूमीशी गर्जने भूमी आदोळती मेघे भूमीवरी पडती आवेशला तेव्हा पशुपती दैत्यराज मल्लासुरावर करी खडवांग घेतले दैत्यांच्या मस्तकी मारले मले वर्षावरी धरिले चर्म खेटके करून या मल्लासूर हासे शंकरांशी बळ तुझे कळले आम्हाशी भैरवी सोडले अग्नि अस्त्रांशी दैत्यावरी अतिक्रोधे अग्निज्वाला तेव्हा निगती पर्वत सिंदूर वर्णे होतती सागरे जलचर तडपती महाधाये करुनिया अश्रम धूम आकाशी जात नक्षत्र आच्छादली जात चंद्र सूर्याची लोचने गडत त्या महाधुमा करून या अग्निरथांशी जाळीत लोहांची चक्रे वितळत वीराचे टोपही तापते काढून फेकीत तयाचे शस्त्रभार तापले पायात चटके बसले मस्तकांचे केश जळाले त्या महावीरांची छत्रे चामरे ध्वज जळती काजळी होऊन पडती अशी अग्नी अश्री केली गती त्या रणभूमीची अग्नीच्या दाहे करुणी रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराचे अंग तापून तडाफडा फोड उठती शस्त्रांच्या प्रभाव थोर व्याकुळ झाला मल्लासूर होऊनी धैर्यांचा सागर सोडी मग पर्जन्यश्र मेघ आकाशी जमले मुसळधार वर्षा लागले अग्नि अश्रांशी निवारले पर्जन्यधाराणी रणभूमीवर मेरू अग्निअस्त्र तापला पर्जन्याने भिजविला जणू वर्षा काळ पावला तये वेळी सर्वत्र दैत्यांची शस्त्रे अग्नी तापवली पर्जन्याने ती भिजवली निश्चल होऊन राहिली जणू सारे निशस्त्र पाषाण मेघ वर्षिती जणू आकाश भूमी पडती गण दानवांच्या मस्तकी फुटती पहा पर्जन्य तो महावीर ते घाबरले अश्व कुजरा आड दडले तुरंग आकाशी उडाले पुढुली लिया चरणी करून या मेघधारा वर्षती सर्वत्र जल पावती प्रलय समुद्रापरी दिसती जलमय सारी रणभूमी शस्त्र सारी जल धरती रथ असंख्यांत बुडती सर्व शव सर्वत्र वाहती जल प्रलय उडविला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मारुतास्त्र सोडिले तेने पर्जन्यास निवारले प्रलय नाहीसा झाला मारुतास्त्र जल शोषिले ते आकाशी समुद्र राहिले दैत्य सेना उठवून नेले नभात कापसापरी ते वेळी मल्लासूर कोपला दारुण सर्पाशस्त्र सोडिता झाला सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्यासह सर्व फडावंश करीते विष सर्वत्र गाळते उडुनी जिव्हावर झोबती रणभूमीवर सर्वत्र मार्तंड भैरव आवेशला गरुडास्त्र सोडिता झाला गरुड भये सर्प कंप सुटला गेले पाताळी सर्पसार शंभू काय करिता झाला पशुपात्रास्त्र त्रिशूल मंत्रीला मल्लासुरात मारिता जाहला अतिक्रोधे करून या दैत्य गदा मुसळते मारित शरे मुसळते निवारित चक्र नागर फेकीत परी तो त्रिशूळ येत असते त्रिशूल सर्व शस्त्र झाकिला दैत्यांच्या जवळी आला मल्लाच्या वक्षस्थळी आदळला कालदंड जणू काय दैत्य आकार करीते रणभूमी सोडून पडिते मल्लासुराच्या डोळे भिडभिडती पडला दैत्य रणभूमीशी शंभू वाच अहो दैत्य राजा उठशी कान युद्ध करीशी तू थोर थोर युद्ध अससी का पडला रणभूमीशी मार्तंड भैरव चरण उचलला मल्लांच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्श दैत्य निर्मळ झाला शत्रुत्व विसरला शंभूंशी दैत्य चरण मस्तकी धरून लोचने आनंद जळे भरून उत्कंठा भक्ती करून स्तविता झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर व्यताहरण सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवे करीत श्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्लारी सप्तशती 11 अध्याय कुलदेवता खंडेराव महाराजाय चरणपस्त नमस्तु।
अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. श्री गुरु माऊली वाच. मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी पडता, विसरला तो मल्लासूर वैरता. क्षण एक सत संगती घडता, दैत्य तोही देव बने. शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरित्र. शिव तेच समर्थ असती, स्वामी सेवेकरांच्या सद्गुरु सांगतो ऋषी हो. सनत कुमार वाच. सांगतो ऋषी हो तुमसी, जीव शेष उरला मल्लासी. मग करिता झाला स्तोत्रासी, मार्तंड भैरव शंभूचे. मल्लासूर वाच. विनवितो मी भैरव तुझसी, उधरी मज पाप कर्मांसी. पापात्मा पाप कर्माशी, देवा मज पवित्र करी. देवा मी उन्मंत झालो, त्रिभुवनात पीडा लागलो. त्या कर्म पाप सागरी बुडालो. शंकरा उधरी मज मी विनवितो शिवशंकरासी. जीव नसे स्वतंत्र कर्मासी, तूच सूत्रधार होशी. शुभ अशुभ कर्म फळाते, तू जगाचा सूत्रधार होसी. तू विश्वाचे पालन करीसी, चराचरा व्यापून उरलासी. शंभू तूच देवराया, काय दैत्य वेगळे असती. हे तू जानसी गिरजापती, तूच जगाचा अधिपती. तुझ नमन कैलासपती, नमो देवे महादेवे. शिवासी नित्यवदन, नित्यवदन रौद्र रूपाशी. गौरीपती तुझ शंभूसी, नमो जगत करता शिवासी. नमो कल्याणकारी महादेवासी, चंद्रधरी मस्तकांशी. नीलकंठाय नमो नमः. जो देव सकलांमध्ये चेतना रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये बुद्धिरूपी असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षमारूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मोहरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये कामरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये भ्रमरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये धर्मरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये हर्षरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रोध रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मद रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये दंभ रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये अहंकार रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जे देव सकलांमध्ये वीर रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्रिया रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये शक्ती रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये शौर्य रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये विद्या रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये ज्ञान रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये लोभ रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये क्षुधा रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये निद्रा रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये भक्ती रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव सकलांमध्ये मृत्यू रूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो देवे नमो नमः. जे देव सकलांमध्ये आत्मरूपे असे स्थिती, नमो देवे नमो देवे नमो नमः. जो देव प्रपंच रूपाय नमो, प्रपंच रहिताय नमो नमः. नमो विष्णु रूपाय, नमो शिव रूपाय नमो नमः. नमो सूक्ष्म रूपाय, नमो भव्य रूपाय नमो नमः. नमो त्रैलोक्यनाथाय, नमो भैरवाय नमः. नमो भक्तवत्सलाय नमः, भक्त तारकाय नमो नमः. नमो जगसंहार करताय, नमो जग पालन करताय नमो नमः. नमो चंद्रशेखराय, नमो त्रिपुर छेदकाय नमः. नमो नमः. नमो मणिखंडनाय, नमो मार्तंड भैरवाय नमो नमः. ऐसी मल्लाची स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी. शिव वाच. मल्ला मी झालो प्रसन्न तुझसी, माग आता उत्तम वरासी. मल्लासूर वाच. नमितो मी मार्तंड भैरवाशी, तू प्रसन्न असता आम्हासी. परलोकाची चिंता कायशी, तुझे दर्शन झाल्यावरी. देवा महान प्रताप करून, तुझा दास झालो जाण. उत्तर सुख भोगावे आपण, जे दुर्लभ इंद्रादी देवांना. योद्धा तुझ सारखा मिळाला, समरंगणी मृत्यू पावला. कीर्ती माझी भूमंडळा, आता काय मागे स्वामी. मी मागेन ते द्यावे, तुझ्या नामा आधी माझे नाम असावे. शरीर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा. मी केलेल्या या स्तोत्रांशी पठन करील त्या नराशी, सकळ सिद्धी द्यावा तयाशी. इतके करावे स्वामी, जी तुझी भक्ती करीती त्याशी प्रसन्न व्हावे भवानीपती. त्याच्या मनोरथाची आरती शीघ्र पुरवी विजय देवराय. लक्ष्मी वसते त्याच्या घरी, रोग नसावे त्याच्या शरीरारी. न्यावे त्यासी मोक्ष द्यारी, स्वामी शिवशंकरा. भक्तीने भावे करून जे करती पठन श्रवण, तुझे करती जे पूजन त्याशी निरंतर भावे प्रसन्न.
सुलभ होऊन स्वामी या शिव वाच झालो मी तुझं प्रसन्न मागितले तुझे वरदान देईन मी त्यास तुझं वरदान मल्लासूर तू दैत्यश्रेष्ठ सनत कुमार वाच रणी पडलिया मल्लाचे 5 पुत्र आले युद्धाशी नावे तयाचे परिसी सांगतो ऋषीवर तुम्हासी लोहंगरला शूलधर देव गंधर्व कुंभवीर 5वा महाभाव असुर हे पुत्र मल्लासुराशी ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झालो शूलपाणी नर हाती दर्प करूनी धावले ते महादेवावरी भैरव आवेशेला म्हणे शाप दिला मूर्खा लागून तुम्ही राहावे पर्वत होऊन या भूमंडळावरी ऐसी मल्हारीची स्तुती वाचते जे श्रोती ते सकळ सुख पावती सांगत असे गुरु मावली इतश्री गुरु मावली विरचित प्राकृत भावार्थ टीके ब्रह्मांड पुराणाने क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती द्वादशो अध्याय श्री कुल दैवत खंडेराव महाराज चरणंपस्त नमस्तु अध्याय 13वा श्री गणेशाय नमः शिव वाच धर्मसुतांनो तुमचा वैरी महादैत्य मल्लासूर महाउन्मंत तो मी मारला सेनासहित या पवित्र रणभूमीत तुम्ही सुख असावे आश्रमी अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे राहावे या भूमंडळी कोठेही शिवाचे वचन ऐकून संतोषले धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तंड भैरवाशी धर्मसुत वाच महेश्वरा तुझं नमन मार्तंड भैरव तुझं नमन तू आमची करुणी रक्षण कृपावंत झाला आम्हावरी त्रिलोकांच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमची वैरी मारा नाश तयाचा करा सदा येथे जो युद्ध केले मनी मल्लासुरास वधिले आम्हासी दुःख मुक्त केले मार्तंड भैरवा चंद्रशेखरा कळी काळ दोषे पिडिले संसार सागरी बुडाले दारिद्र्य दुःख गाजिले तयाशी सुखी करावे आता आम्हावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयंभू स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुतांचे ऐकुनी विनवणी सदाशिव अंगीकारी तत्क्षणी शक्ती सहित लिंगद्वय होऊन प्रकटला कल्पवृक्षाखाली शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासी षष्ठी तिथी आदित्यवारी शततारका दिवस नक्षत्र लिंग प्रकट झाली दोन्ही सुदुनी देव आले यात्रेशी कलत्र पुत्र परिवाराशी ऋषी आले कुटुंबसी त्या लिंगाजवळी ते मनी खंड आदिष्टली मोठ्या उत्सव केली ती थोर राजधानी झाली प्रेमपुरी नाम पावली अशी ही प्रेमपुरी कलयुगी होईल जेजुरी तेथे वसतेसे देव मल्हारी भक्तांच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्र येती जैसे मार्तंड भैरवाशी पाहती तैशी मूर्ती घडवती सकल जनांसाठी मग कार नामे तू बोली जे र कार नामे विष्णू म्हणे जे इला नाम पृथ्वी सांगिजे नाम बोलावे मैराळ त्या मैराळ देवाशी पूजिते झाले देव ऋषी करीते झाले नमस्कारांशी नाना पुष्पे वाहुनी धूप दीप दावती नाना फळे समर्पित अनेक नैवेद्य पात्र करीती त्या मैराळ देवतेशी कर्पूर चंदने लावती हरिद्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजती गीत नृत्य तेही करीती देवांशी दव वंदना वाहती तांदूळ पिवळे समर्पित पिवळे वस्त्र देती ऋषगण तयेवेळी मोर पिसांची चामरे ढाळती षोडोपचारे पूजा नाना आरती करीती स्तुती करी मल्हारीची देव वाचे जय जयाजी देव खडगधरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगा मस्तकी धरा विश्वपालका महादेवा जय जयाजी मलसैन्य मर्दना जय जयाजी महादैत्य विभंजना जय करी पात्रा पूर्ण जय जय शिवशंकरा जय जयाजी मल्लर्दना जय जयाजी मनुसूदना जय जय दैत्य प्रेतासना जय जयाजी मार्तंड भैरवा जय जयाजी त्रिपुरदाहका जय जयाजी असुतरंका जय जयाजी प्रतापकारका त्रिशूळधारी शंभू जय जया नमो दैत्य विघ्नांतकासी कली दोषहरा भक्तप्रियाशी नमो करुणा सागराशी सहार साकारका मार्तंड भैरवाशी नमो वैराल देवा मल्लाशी नमो विश्वांच्या पालकाशी नमो देवा अर्चित चरणांसी वागेश्वरी नमन तुझं नमो शिवाय नमो महेश्वराय नमो शंभुवाय पिनाकिनाय नमन तुझं नमो शशिशेखराय नमो वामदेवाय नमो विरूपाक्षाय कर्बदिने नमन तुझे नमो नील लोहिताय नमो शिवशंकराय नमो शूलपानाय खटवागिने नमो तुझं नमो विष्णू वल्लभाय नमो शिपिविष्टाय नमो अंबिकानाथाय श्री नीलकंठाय नमन तुझे नमो भक्तवत्सलाय नमो भवाय नमो शर्वाय त्रिलोकक्षाय नमन तुझं नमो शितिकंठाय नमो शिवप्रियाय नमो उग्राय सर्वेश्वराय नमन तुझं नमो कामाराय नमो अंधकार सुदनाय नमो गंगाधराय ललाटाक्षाय नमन तुझं नमो काल काळाय नमो कृपानिधे नमो भीमाय परशुहस्ताय नमन तुझे नमो मृगपाननाय नमो जटाधराय नमो कैलास निवासाय कवचिने नमन तुझे नमो कठोराय नमो त्रिपुरांतकाय नमो विश्वकाय वृषभरुडाय नमन तुझे नमो भस्म द्विलवत विग्रहाय नमो सामप्रियाय नमो स्वरमलाय त्रिमूर्त्याय नमन तुझं नमो अनीश्वराय नमो सर्वज्ञाय नमो परमात्माय सोम सूर्य ग्रीलोचनाय नमन तुझे नमो हविवेशाय नमो यज्ञमयाय नमो सोमाय पंचवक्रताय नमो सदाशिवाय
नमो विश्वेश्वराय, नमो वीरभद्राय गणनाथाय, नमन तुझे नमो प्रजापताय, नमो हिरण्यतेसाय, नमो दुर्दशाय गिरिराशाय, नमन तुझे नमो भालचंद्राय, नमो अनघाय, नमो भुजंगभूषणाय भर्गाय, नमो तुझे नमो गिरिधिनाथाय, नमो गिरिप्रियाय, नमो कृतिवासाय, नमो पुराताय, नमन तुझे नमो भगवंताय, नमो प्रथमधिनाथाय, नमो मृत्युंजयाय सूक्ष्मतनय, नमन तुझे नमो जगतपिनाय, नमो जगद्गुरुवाय, नमो वेमुकेशाय महासेनकाय, नमन तुझे नमो चारुविक्रमाय, नमो रुद्राक्षाय, नमो रुद्राय, नमो भूतपताय स्थानवे, नमन तुझे अहिर्बुद्धाय, नमो दिगंबराय, नमो अष्टमूर्त योग्याय अनात्मकाय, नमन तुझे नमो सात्विकाय, नमो शुद्ध विग्रहाय, नमो शाश्वताय खंडपर्शे, नमन तुझे नमो अजाय, नमो पाशविमोचनाय, नमो मृडाय, नमो पशुपते, नमन तुझे नमो देवाय, नमो महादेवाय, नमो अव्ययाय हराय, नमो तुझे नमो भगनेत्रभिदाय, नमो अव्यक्ताय, नमो सहस्राक्षाय, नमो सहस्रपदे, नमन तुझे नमो अपवर्गप्रदाय, नमो अनंताय, नमो तारकाय परमेश्वराय, नमो तुझे देव ऋषींची स्तुती ऐकून आली चेतना मूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होऊन देव मल्हारी तयापुढे देव मल्हारी वाच, मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावे तुम्ही उत्तम वराशी ऋषी वाच, देवा तुम्ही प्रसन्न झाले तुवा विश्वांचे साकडे फेडले, सैन्य सहित मल्लाशी मारले, भार फेडीला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे, सर्वांचे कुलदैवत बनावे, सकळ कुळात सांभाळावे, निरंतर येथे राहून या भक्तांच्या घरी लक्ष्मी वसवावी, संपत्ती बहुत व्हावी, संतती तया प्राप्त व्हावी, सुख लाभावे तयाशी, तयाची वैरिशय पावती, भूत पिशाच बांधून शक्ती, डाकिनी राक्षसांची न भीती, ग्रह पीडा नसे तया, जे पडती मल्हारी सप्तशती, तया न कशाची भीती, स्वामी समर्थांची लाभे प्रीती, सकळ सेवकऱ्यांना मल्हारी वाच, देव ऋषी ऐकले वचनांसी माझा आशीर्वाद तुम्हासी, तुम्ही मागितले ज्या वरांशी तो प्राप्त होवो तुम्हाशी, मी तेथे निवास करीतो, भक्तास सदैव साथ देतो, निर्भय तयास करीतो, कल्याण तयाचे हो, ही माझी जेजोरी मी राहतो गडावरी, प्रेम माझे भक्तावरी, भावभक्तीने सेवा जे करीती, अशी ही युद्ध कथा सांगितली स्वामींची भक्ता, श्री स्वामीच वदविता, श्री गुरु माऊलीच्या मुखे, इत श्री मल्हारी सप्तशती श्रोता, सदा परिसती तया देव पावती, विनवी स्वामी सेवे करा, इत श्री गुरु माऊली विरचित प्राकृत भावार्थ टीके, ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती, त्रयोदशो अध्याय, कुलदैवत खंडेराव महाराजाय चरणपन्न नमस्तु, अध्याय 14वा, श्री गणेशाय नमा, गुरु माऊली वाच, अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेता, ब्रह्मांड पुराणात असे सांगितले, सर्व सेवेकऱ्यांची घंटेराव सर्वांचे दैवत, कुळाचे ते कुलदैवत, तयाची नित्य पूजा सर्वर्थ प्राप्त होत, सेवे करी वाच मल्हारी, मार्तंड भैरवास खंडेराव का म्हणता तयास, माळसाकांत असे नाव कसे प्राप्त झाले, श्री गुरु माऊली वाच, खडगाधरी म्हणून खंडोबा म्हणती, माळसेचा तो पती म्हणून तो माळसापती, जाणावा सर्वांनी देव मल्हारीस दोन पत्नी, माळसा बानाबाई त्या ऐकावी माळसाची कथा, तुम्ही सर्व सेवेकरी, देव दानव युद्धात, अमृत निघाले समुद्र मंथनात, दोघांनीही रस अमृतात, तयाचे वाटप कसे करावे, श्री विष्णूंची मोहिनी अवतरली, दानवसेना सौंदर्याने वेडी झाली, देवांना अमृतांची गोडी मिळाली, दानव मोहिनी मागे राहिली, शिवशंकर रूपे भाळले, मोहिनीच्या मागे धावले, अति काम विवळ झाले, मोहिनी पार्वती झाली, पार्वती मोहिनी होऊन शंकरास झाली आश्वासुनी, तुम्ही मल्हारी अवतार धरून याल तेव्हा पत्नी होईल तिमा शेटवानी, नेवासास संतान नवते तयास सदा पूजी, तसे शिवास माळसा जन्मली, तयाच्या घरात यथाकाळ उपवर झाली, शेठजींना लग्नाची काळजी लागली, स्वप्नात शिववाणी ऐकली, माळसेचा विवाह खंडेरायाशी, पौष मासातील पौर्णिमेला पाली नावाच्या गावाला खंडेराय माळसा विवाह झाला, शिवशक्ती एकत्र झाले, दुसरी कथा बानाईची, ती सातवी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची, ती तुम्हा सांगतो, इंद्राला कन्या 7, इंद्रदेव तयाशी पुसतात, तुमचा भाग्यविधाता कोण सांगावे तुम्ही मजसी, 6 कन्या सांगतात तुम्हीच भाग्यविधाता, तात 7वी वेगळी सांगते तीच मात्र आगळी, माझे भाग्य विधी लिखित, जसे असेल भाग्य तसे घडेल जीवनात, इंद्राला राग आला, तयाने तिला बालक केले, एका पेटीत बंद केले, चंदनापुराच्या रानात टाकले, म्हणे तुझे भाग्य कसे, पेटी सापडली धनगराला, पाहुनी तयातील बालिकेला थोर आनंद झाला, पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले, तिचे नाव बानू ठेवले, तिने शंकराचे पूजन केले, शिवशंकर प्रसन्न झाले, तिला जेजुरीस बोलावले, जेजुरीस खंडेरायाच्या महालात बैसले, दोघे माळसाकांत, बानू मल्हारीवर झाली मोहित, म्हणे हाच माझा पती, खंडेराय भाळले तिच्यावर, भुलले तिच्या लावण्यवरीवर, ध्यास बानूच्या अंतरी, सर्वत्र बानूचे दिसे, माळसेला म्हणे सारीपाठ खेळाया, हरणाने वनवास भोगावा, असा करार ठरवावा,
खेळात खंडेराय हरले, खंडोबा वनवासास निघाले, धनगराचे रूप घेते झाले, बानूच्या घरी राहिले. 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेल्या, तेथे त्या सर्व मारिल्या. धनगर वाडा जमा झाला, खंडोबास दोष लागला, मेंढ्या जिवंत होतील जर बानू लग्न करील, माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव महाराज. माझी पती मल्हारी, बानू जाणार नाही धनगरा घरी. खंडोबाचा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी, बसवणी तिला घोड्यावरी. आले नळदुर्गे गडावरी, तेथे विवाह करुणी आले जेजुरी नगरी. खंडेराव सह बानाईस, पाहताच ती सवतीस, राग आला माळसाईस, ती महालात निघून गेली. मल्हारी सांगे समजावून, पार्वतीची दासी जयाद्री म्हणून, तीच आली बानाई म्हणून. तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सौती मत्सरात, जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द देत. पुढे अर्धी भार्या होशील, तिलोत्मा नामे लावण्यवती, सुंदर अप्सरा होती, इंद्र शापे मुरली रूपी, ती कृष्णा हाती शोभली. पुढे बानाईच्या शापाने नाचू लागली मुरळी रूपाने, तीच प्रथा कालांतराने जेजुरीस रूढ झाली. नळदुर्गाचा चंदन वृक्षाखाली वाग्य आले धननगराजवळी, तयाने मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला. खंडोबाने स्वतः त्याच्याबरोबर फिंकला आपला भंडार, तोच झाला त्याचा उद्धार. मानवरूपी वागे झाले गुरु मावली वाच, देव भंडारीची कथा ऐकावी. भंडार म्हणजे हळद जाणावी, ही योग मायेची उत्पत्ती जाणावी, असे ब्रह्मलिखित योग निद्रा. श्रीहरीची अशी कथा सप्तशतीची, मनी मल्लासूर राक्षसाची. भीतीने योग निद्रा गुप्त झाली, ब्रह्मा विष्णू महेश झाले. वृक्ष वड पिंपळ पळस, त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास. शोधावयास योग निद्रेस झाली, मंत्रांची लक्ष आवर्तने. आले त्रिपुर सुंदरीस प्रकट होणे, पिवळे कोंब फुटले आसनाखाली. तिघांच्या त्रिपुरा सांगे तयाशी, घ्यावा या हळदीशी. ओळखावे योग निद्रेशी, हीच तीच तुमची माया. हळदीचे पिवळे चूर्ण अनेकांचे रोगांचे करील निवारण. हळदीचे पिवळे चूर्ण अनेक रोगांचे करील निवारण. जणू हे असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्व अंगांना. शिवाच्या मल्हारी अवतारी, हरिद्रा उधळावी तयावरी. कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी. पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने, तेव्हा त्याला यशोदाने उखळीस बांधून ठेवला. नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपमयान, त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला. नारदाने करून प्रयत्न भंडारा मिळवला वाघ्याकडून, तो फेकता श्वानावर कुत्र्याचा कृष्ण झाला. तुम्ही रक्षाल देवास, देव रक्षेल तुम्हास. सांगतो मी सेवेकरास, कथा तयाची ऐकावा. एकदा यवनी सैन्य हल्लेखोर आले चाल करुणी गडावर, तेव्हा तेथील रखवालदार असे शूर सरदार. एवन सैन्य धावले, गडाचा तट फोडू लागले. गडावरील सैन्य झेपावले, सैन्यास बेजार केले. तेव्हा खंडोबाने काय केले, एक छोटे छिद्र निर्माण केले, त्यातून लाखो भुंगे निघाले. यवनी सेनेला तयांनी फिटाळले, शत्रुसेना पळू लागली, तयाची खोड मोडली. गडगडत गडाखाली गेले जाज्वल मार्तंड भैरवाने, ऐसा तो देव खंडोबा. यवन करी तोबा तोबा, त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेता न आला. बादशाह स्वतः आला, मलुखान म्हणे खंडोबाराला. 1.25 लक्षाचा भुंगा व्हाला. त्याने जेजुरी गडावर सर्व सेवेकरांच्या घरात खंडोबाचा टाक असावा. देवघरात असे तो कुलदैवत. 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा. अश्वासह खंडोबा असावा, मागे माळसा असावी, घोड्याखाली कुत्रा. घरातील विवाहांच्या वेळेस घडवावे नवीन टाक, न्यावे त्यास देव भेटीस. जेजुरी खंडोबा गडावरी विवाह ठरता घरात, पूजवावे खंडेरायास. अंगणात रात्री जागरण गोंधळ करावे, विवाहाचे आमंत्रण देवास. ज्ञानदेव ज्ञानेश्वर सांगती सच्चिदानंदाने ती लिहिली, तसेच गुरु माऊली वदली. लिहिते जसे सेवेकरी वाच. देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरावाचे कोणते व्रत. गुरु मावली म्हणे देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र. मार्गशीर्ष महिन्यात कराव्या घरोघरी, कुडींच्या पाटी घेऊन त्यात माती भरून, धान्य त्यात पेरून ठेवावा कलश. त्यावरी कलशात 5 पाने, त्यात पाणी सुपारी नाणे, तामनात तांदूळ भरणे, त्यावरी खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपा षष्टीपर्यंत रोज 1 माळ वाहून अखंड दीप लावावा. कर्त्या पुरुषाने उपवास करावा. हा सप्तशतीचा पाठ वाचावा 11 वेळा 5 दिवसात. असे सेवा खंडोबा रायाची. चंपा षष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरींचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बुधल्या सहित पूजाव्या. खंडेराव त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखण्यापूर्वी भरावी घरात तळी. कर्त्या पुरुषासह सर्वांनी तामनात तांदळाने अष्टदल काढून भंडारा त्यात भरून, तांब्यात सुपारी पैसा ठेवून खोबरे वाटी त्यात ठेवावी. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावून ताम्हण वर उचलून कपाळी आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार असा करून जय जयकार करून ताम्हण खाली घ्यावे. असे 3 वेळा करावे.
सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असे 3 वेळा नामस्मरण करून खोबरे वाटी फोडावी. भंडारा तयास लावून जेजोरीकडे 5 पावले चालावी. भंडार उधळावा चौफेर खोबरे फेकावे चहूदूर करावा मल्हारीचा जय जयकार. देवट्या बुधल्या सहित घरात असता पुत्र चिता ही सप्तशती वाचता 11 रविवार उपवास करता. चिंता मिटेल सर्वांची भक्तीची हाक ऐकून धावत असे न लागता क्षण. बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराया. जय जय खंडेराया माळसा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा राया स्मराया अखंड अंतरी. श्वान एकदा येता दारी त्याची भाकरी अन्नदान अवश्य करावे. विनविता मी खंडेरायास स्वामी समर्थाच्या सेवे करा समर्थ बनवावे तयास. समर्थांचा सेवे करी समर्थ चित. श्री गुरु मावली विरचित प्राप्त भावार्थ टीकाये ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती चतुर्दशो अध्याय. श्री कुल देवताय दैवत खंडेराव महाराजाय चरणपस्त नमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराजाय की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. स्वामी समर्थ गुरु मावली की जय. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रोजे मानुनी दास माफी. आव्हान न जाणे मी नेने पूजन माफी दे. मंत्रहीन क्रियाहीन मी पूजन जे केले शतापरदायी. जरी जो सद्गती लाभते त्याला मी अपराधी शरण. दयेचे पात्र अहोगे अज्ञान विस्मृती भ्राती. ते करी माफ हो देवा. येळकोट येळकोट माझी पूजा करी गोड. गुहागुनी अतिगुह मज लाभो सिद्ध तुझ्या. क्षमा प्रार्थना स्तोत्र. श्री गुरु माऊली विरचित होती हातून माझ्या. मला तू शिवशंकरा न जाणे विसर्जन. मला तू चंद्रशेखरा भक्तिहीन सुरेश्वरा. पावे सापल्य तव कृपे मल्हारी नाम घेत असे ब्रह्माजी देऊ न शके. आलो मार्तंड भैरवा जशी इच्छा तसे करी. न्याधुक दया गुणे प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. जय मल्हार तुष्ट हो माळसा कांत. तू माझा जप ऐका प्रसादाने खंडेरा राय. टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरु माऊली विरचित श्री कुलदैवत चरणपस्त नमस्तु. श्री स्वामी समर्थ चरणपस्त नमस्तु. आरती श्री खंडेरायाची आरती. पंचानन है वाहन सुरभूषित नीळा. खंडामंडित तंडित दानव अवलीळा. मनी मल्ला मर्दुनिया जो दुसर पिवळा. हिरे कंकणे बाशिंगे सुमनांच्या माळा. जयदेव जय शिव मल्हारी. वारी दुर्जन असुरा भव दुस्तर तारी. सुरवर संवर दर दे मज लागी देवा. नाना नामे गायीनही तुमची सेवा. अघटित गुण गावया वाटत असे हेवा. फणीवर शेनला तो किती नर पामर केवा. रघुवर समरणी शंकर हृदयी निवाला. हो हा मल्लांतक अवतार झाला. या लागी आवडे भावे वर्णिलेला. रामी रामदास जीव लग भेटला. जयदेव जय मल्हार देवा. जयदेव जय शिव मल्हारी देवा. तर मित्रांनो येथे 1 ते 14 अध्याय समाप्त झाले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे सप्तशतीचे अध्याय 1 ते 14 आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या जय मल्हार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा. आणि जास्तीत जास्त जणांना ग्रुपवर शेअर करा म्हणजे ते सुद्धा सप्तशतीचे 1 ते 14 अध्यायांचं पारायण श्रवण करतील. श्रवण पण केलं 7 दिवस तरी पण चालेल. म्हणजे आपल्याला 7 दिवसांचे पारायण खंडोबा रायाचे करायला मदत होईल. तर सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ.